नमस्कार, आशूस कुकिंग आर्ट या आपल्या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे पानांपासून खास असं मुखवास पान मसाला शोप, जे मी नागवेलच्या म्हणजेच विड्याच्या पानांपासून बनवणार आहे। तर त्यासाठी पाव किलो म्हणजे 250 ग्रॅम बडीशोप घेतलेले आहे, 1 चम्मच काथा, 1 चम्मच चुना, साखर ही 125 ग्रॅम घेतलेली आहे मी इथे। तर पाव किलो शोपसाठी 12 पाने घेतलेली आहे मी। तर पानांना आपण असं कट करून घेऊया आणि मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करणार आहे। तर मी ते पाने हे स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहे। त्याला आता अशा प्रकारे कट करून घ्यायचे। असे त्याचे बारीक तुकडे केल्याने ते मिक्सरमध्ये पूर्णपणे बारीक होऊन जातात। जर पानांची पेस्ट होत नसेल तर त्यात थोडे पाणी घालून मग ते बारीक करून घ्यायचे। तर अशा प्रकारे आपण सर्व पाने हे कट करून घेणार आहोत। आता मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घेऊया। तर आपण बघू शकतो त्याची पेस्ट करून घेतलेली आहे मी। कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यात ही बडीशोप भाजून घ्यायची। तर आपल्याकडे शोप मोजण्यासाठी काही साधन नसेल तर आपण एक मोठी वाटी घ्यायची आणि त्यात 3 वाट्या शोप घ्यायची आणि त्यात 1.5 वाटी साखर घ्यायची। म्हणजे 250 ग्रॅम शोप आणि 125 ग्रॅम साखर असं माप आपण घेऊ शकतो। तसेच हे मुखवास जेवणानंतर खाल्ल्याने पचनक्रिया व्यवस्थित होते। शोप भाजल्याचा छान असा वास येत आहे। तर मी हे शोप मंद आचेवरच परतवते। आता शोपचा कलर सुद्धा बदलतोय। तर शोप ही आपली भाजली गेलेली आहे। त्यात आता पानांची पेस्ट, काथा आणि चुना हे सर्व आता एकत्र करून घेते मी। म्हणजे पूर्ण शोपला ते सर्व लागलं जाईल सारखं असं। आता त्यात साखर ही 1.5 वाटी टाकते मी, म्हणजे 125 ग्रॅम। आता ही शोप आपण फुल आचेवर परतवते मी इथे। असं एकत्रित करून घेऊया। जे साखर, काथा, चुना आणि पानं हे सर्व शोपमध्ये एकत्रित होऊन जाईल। तर आता साखरेला पाणी सुटलेलं आहे, गॅस हा कमी करून दिलेला आहे मी। दही मंद आचेवर परतवायचं म्हणजे खालून जळणार नाही। मग शोप पचन व्यवस्थित करते, तसेच विड्यामध्ये आरोग्यासाठी फायद्याचे असे बरेच गुणधर्म असतात। शोप बनवायला साधारण आपल्याला 15 ते 20 मिनिटं लागतील। शोप कोरडी व्हायला सुरुवात झालेली आहे। आता थोडी ओलसर राहते, ती नंतर ताटात थंड करायला टाकायची, म्हणजे थंड झाल्यावर मस्त अशी खरपूस होते मग ती। तर आपली शोप ही होत आलेली आहे आता। तर आपली तयार आहे ही पान मसाला शोप। तुम्ही ही बनवा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची पान मसाला शोप कशी झाली ते। तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद। तर आपली शोप ही बनवून तयार झालेली आहे।